नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार चित्राताई वाघ. काल विधान परिषदेमध्ये त्यांनी महिला व बाल सुधारगृहामधील त्रुटींबाबत जो प्रश्न मांडला त्याविषयी त्यांचे आपण मत मांडलं. अ, ही गोष्ट नाकारता येणार नाही की सातत्याने मुली या बालगृहातून पळून जाण्याचं प्रमाण जे आहे ते चिंतेचा विषय आहे. की आताची जी ही घटना घडली ती ऑगस्ट 2025 मध्ये घडली, ज्यामध्ये 6 मुली पळून गेल्या. पण त्याच उल्हासनगरच्या बालगृहामधून जानेवारी 2025 ला सुद्धा याच्या आधी 8 जणी पळून गेल्या होत्या. आणि त्यांच्या मागे घराची ओढ नाही आहे, तर त्याच्यामुळे या बालगृहामधल्या ज्या त्रुटी आहेत तर त्या व्यवस्थेवरती बोट ठेवणारा हा कालचा माझा प्रश्न होता. मी त्या ठिकाणी स्वतः गेले होते, मी पाहिलं. 16 पदं सँक्शन, 2च लोक कामावरती, परिचारिका आणि समुपदेशक. आणि त्याच्यामध्ये त्या मुलींना सांभाळण्यासाठी ज्या प्रायव्हेट कंपनी स्मार्ट सर्व्हिस म्हणून एक कंपनी आहे आणि तिथून काही महिला कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्या होत्या. कनिष्ठ काळजीवाहक म्हणून 6 जणी तिकडे आहेत. आणि त्यामध्ये त्या महिलांना अजिबात गांभीर्य मला वाटलं नाही की किती मोठं जबाबदारीचं काम त्या करतायत. त्याच्यामुळे इतकं जबाबदारीचं काम म्हणजे इतकं बेजबाबदारपणे आपण कसं करू शकतो. आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला 2 पोलीस कॉन्स्टेबल होत्या, त्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात आलं. पण या ज्या सर्व्हिसेसमधून ज्या आपण कॉन्ट्रॅक्टवरती जे आपण काय आपण त्याला म्हणू, कॉन्ट्रॅक्टवरती जी माणसं आपण वेगवेगळ्या कामांसाठी घेतो त्यांची पात्रता कोण ठरवणार. कारण या कंपनीच्या मालक जे आहेत पियुष भट म्हणून, मी त्यांच्याशी सुद्धा बोलले. आणि ज्या वेळेला मी त्यांच्याशी बोलले त्यावेळेला लक्षात आलं की कुठला कोर्स नाही, सर्टिफिकेट नाही. तर मग अशा महिला की ज्यांना याच्याबद्दलचं नॉलेज दिलं गेलेलं नाही आहे, अशा महिला अनस्किल्ड आपण ज्याला म्हणू, इतक्या जबाबदार कामासाठी आपण कसं नेमू शकतो. त्याच्यामुळे हा सुद्धा हलगर्जीपणा आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला त्या ठिकाणी स्टाफ भरणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टवरती तुम्ही जे घेता त्यांची पात्रता, त्यांचे निकष हे ठरवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु आपण बघतो की कशा पद्धतीने आपण पाहतो की त्या ठिकाणी स्टाफ नाही आहे. तिथे जवळपास हेच नाही, बालगृहच नाही, शांती महिला गृह सुद्धा आहे, अपंगांचं कनिष्ठ आणि वरिष्ठ असे सुद्धा बालगृह त्या ठिकाणी आहेत. असे 7-8 बालगृह आणि वेगळे वेगळे शासकीय माध्यमातून चालवणारे त्या ठिकाणी सुधारगृह आहेत. आणि फार गंभीर बाब म्हणजे या कुठेच परीक्षिका ज्याला आपण म्हणतो सुप्रिटेंडंट, जी क्लास 2 ची पोस्ट आहे, रेसिडेन्शियल पोस्ट आहे, अतिशय जबाबदारीची पोस्ट आहे, ती कुठेही भरलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे मी माननीय मंत्री महोदयांना या संदर्भामध्ये विनंती केली की सगळ्यात आधी आपल्याला त्या ठिकाणी हा स्टाफ जो आहे तो भरणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण आता या मुली ज्या गेल्या याची आता जबाबदारी कोणावरती फिक्स करणार आहोत. जबाबदारी कोणावरती आपण फिक्स करणार आहोत. जबाबदारी कोणावर फिक्स करायची ते आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे स्टाफची कमतरता आहे. आणि त्यामुळे तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती जरी माणसं घेणार असाल तर त्याची सुद्धा पात्रता ठरवली पाहिजे. कुठल्या कामासाठी कोण, त्याच्यासाठी तो खरंच माणूस किंवा ती महिला सर्टिफाईड आहे का, क्वालिफाईड आहे का, हे बघणं सुद्धा तितकीच मोठी गरज आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. सगळ्याच ठिकाणी महिलांची कमतरता आपल्याला दिसते. उद्या सुद्धा पुरवणी मागण्या आहेत आणि महिला बालकल्याणवरती ज्या आम्हाला दिसत आहेत त्या पुरवण्या मागण्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत. पण मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ही जी काही पदांची कमतरता आहे ती सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे भरली जाईल आणि त्या ठिकाणी पुन्हा अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही. एका गृहामध्ये 3 बांगलादेशी महिला सुद्धा सापडल्या, याबाबत काय सांगा. आता कसं असतं की वेगळ्या वेगळ्या केसेसमध्ये महिला आणि मुली आमच्याकडे येत असतात. आता तुम्ही बघितलं की उल्हासनगरच्या बालगृहामध्ये ज्या मुली होत्या त्या काही बारमध्ये सापडलेल्या आहेत, काही पिटा ऍक्टच्या अंडर आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या अशा जे पोलिसांच्या रेडमध्ये किंवा आणखीन कुठल्या गोष्टींमध्ये त्या तिकडून येत असतात. त्यामुळे त्या कोण आहेत, काय आहेत, इथे त्यांचं व्यवस्थित भवितव्य व्हावं म्हणून त्यांना तिथे ठेवण्यासाठीचं हे सुधारगृह किंवा बालगृह आहे. आणि मग ती आपली जबाबदारी आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की तिथे ज्या काही त्रुटी आहेत, काही कमतरता आहेत त्या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर पूर्तता व्हायला पाहिजे आणि ती होईल. विरोधक आरोप करतायत की हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी आहे, पण आपण यासारखे विषय मांडत असताना विरोधकांची त्याबाबतची हे काय. कसं आहे की जेव्हा हे विषय आम्ही मांडतो त्यावेळेला फील्डवरती जे आमचे अनुभव असतात किंवा माझ्यासाठी तर मी नक्की असं मी म्हणेन की गेली 26 वर्ष फील्डवरती जे काही काम केलं त्याचा उपयोग मला या ठिकाणी होताना दिसतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचे विषय हे सभागृहात मांडले जातात, महत्त्वाचे बिल त्या ठिकाणी पास होत आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं वेळ जरी कमी असला
म्हणजे आमच्याकडे क्वांटिटी टाइम जरी नसला तरी त्या छोट्या वेळेमध्ये क्वालिटी काम मात्र सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होत आहे. राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केलेला आहे की देशातील समानतेबाबत ते गंभीर मला नाही. वाटतं याच्यावरती आज देशाचे गृहमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते अमित भाईंनी अतिशय सुंदर असं उत्तर त्या सगळ्यांना दिलेलं आहे. आणि मी आता बातमी पण वाचली की आता सत्र चालू आहे. म्हणजे खरं तर अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत जे तुम्ही कायम बूमच्या समोर मांडता ते त्या ठिकाणी हाऊसमध्ये मांडण्याची गरज असते. त्यावेळेला ते कुठेतरी परदेशी दौऱ्यावर निघालेत असं सुद्धा मला आज मी काही वाचल्या बातम्या त्याच्यातून मला कळालंय. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही कामाबद्दल सिरियसनेस जो असतो तो त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणूनच त्यांना कोणी आपण काय म्हणू त्यांना कोणी गांभीर्यतेने घेत नसावं असं मला वाटतंय. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन